नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. राज्यातील शेतकरी ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते, त्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता सुरुवात होत आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची पहिली प्राथमिक लाभार्थी यादी उद्या 22 जुलैला जारी करू शकतात. उद्या जाहीर केली जाणार आहे. प्रशासकीय प्रक्रिया आणि पावसाळी अधिवेशनामुळे यापूर्वीची 30 जूनची तारीख पुढे ढकलण्यात आली होती, परंतु आता ही प्रतीक्षा संपलेली दिसून येत आहे. पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता, त्यांना नव्या योजनेत मर्यादित लाभ मिळणार होता. मात्र आता ही अट काढल्यामुळे साधारण 13 लाख अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळवण्यासाठी कर्ज नवे जुने करणे अनिवार्य होते. ती अट ही आता शिथिल करण्यात आलेली आहे. यामुळे 23 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या बदलांमुळे कर्जमाफीचा एकूण आकडा आता 40 ते 41 हजार कोटी रुपयावर पोहोचलेला दिसून येत आहे. मित्रांनो, उद्याच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे काही कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे. यादीत नाव आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक स्पेसिफिक ID दिला जाणार आहे. त्या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांनी आपली KYC आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, ज्यामुळे शेतकरी खरीप हंगामासाठी पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतात. कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी आहे, त्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान आणि वन टाईम सेटलमेंट म्हणजेच OTS असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. सरकारने 31 जुलैपूर्वी ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. म्हणजे येत्या 10 दिवसापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एकीकडे सरकार यादी जाहीर करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे किसान सभेने प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम 50,000 वरून थेट 2 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी करत आंदोलन छेडलेले दिसून येत आहे. या आंदोलनाचा प्रक्रियेवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या परवापर्यंत काय अपडेट येणार आहे, नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.